गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने कोल्हापूर शहरासह जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा जोर धरलेला आहे। पाणलोट क्षेत्राबरोबरच धरण क्षेत्रामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे। मी सध्या उभा आहे पंचगंगा नदीच्या शेजारी आणि आपण या ठिकाणी बघताय की पंचगंगा नदी जी आहे ती आता दुथडी भरून वाहत आहे। सध्या जर बघायला गेलं तर पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी जी आहे ती 22 फूट 5 इंचांवर पोहोचलेली आहे। आज सकाळच्या 12 वाजताच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील तब्बल 26 बंधारे हे पाण्याखाली गेलेले आहेत, तर राधानगरी धरण हे 85% इतकं भरलेलं आहे। दुसरीकडे धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे सोमवारी सकाळपर्यंत कमी होत गेलेली पंचगंगा नदीची पाणी पातळी पुन्हा वाढण्यास सुरू झालेली आहे। काही दिवसांपूर्वी सुमारे 35 फुटांपर्यंत पंचगंगा नदी पोहोचली होती, त्यामुळे पंचगंगा पात्राबाहेर पडली होती। त्यामुळे इशारा पातळीकडे वाटचाल सुरू असतानाच पावसाने उघडीप दिली आणि पंचगंगा पुन्हा पात्रामध्ये गेलेली आहे। कालपासून पुन्हा पावसाने जोर धरल्यामुळे पाण्याच्या पाणी पातळीत वाढ होत आहे। दुसरीकडे अलमट्टी धरणाबाबत जी अपडेट जी आहे ती 15 ऑगस्टपर्यंत 517.50 मीटरपर्यंत पाणी पातळी ठेवण्याचा निर्णय आंतरराज्य बैठकीत घेण्यात आला होता। असं असताना अलमट्टी धरणाने ही बॉर्डर लाईन सोमवारीच सकाळी ओलांडलेली आहे। धरणाची पाणी पातळी 517.84 मीटरवर गेली असून धरणात 95.47 TMC पाणीसाठा झालेला आहे। अलमट्टीची पाणी पातळी 517.50 मीटरवर गेली असली तरी सध्या पावसाचा जोर कमी असल्याने तुर्तास कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका नाही। मात्र कालपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारीमुळे धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। दुसरीकडे कोल्हापुरातील वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे। जलाशय परिचलन सूचीप्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज सायंकाळी 4 वाजता धरणातून वक्रद्वाराद्वारे सुरू असणारा 2870 क्युसेक विसर्ग वाढवून तो 6900 क्युसेक आणि विद्युत गृहातून चालू असणारा 1630 क्युसेकचा असा एकूण 8530 क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे। त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे। पाऊस जर असा सुरू राहिल्यास किंवा वाढलास तर परिस्थितीनुसार विसर्ग कमी जास्त करण्यात येईल। तर त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन या नागरिकांनी प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेलं आहे। आज काल रात्रीपासून आणि आज सकाळपर्यंत पावसाची संततधार कोल्हापूर शहराबरोबर जिल्ह्यामध्ये सुरू आहे। आज संध्याकाळपर्यंत जर असाच पाऊस सुरू राहिला तर पाणी पातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वारेकरसह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने। गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।